जय महाराष्ट्र. आज आहे श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवाराला एक अनन्य महत्व असतं. आमच्यासाठी एक आनंदाचा सोमवार आज आमच्या जीवनामध्ये आलाय. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार असतील, आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आणि अनेक दिवस प्रलंबित असलेला रायगड पालकमंत्रीचा तिढा आज चांगल्या दिवशी सोडवला. त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक भरतशेठ गोगावले यांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल माझ्या पनवेलमधील सर्व शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि मोठ्या उत्साहात आज आम्ही सर्व पनवेलकर उत्साहात आज आनंद उत्सव साजरा करतोय. मी माझ्या पनवेलकरांच्या वतीनं सर्वप्रथम महायुतीतील या सर्व नेत्यांना त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांना भविष्य कालासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून ती सेवा खऱ्या अर्थानं ते करतात. ते आई जगदंबेला प्रार्थना करतो की अशीच सेवा या पनवेल रायगडकरांची त्यांच्या हातून घडो. हे आम्ही खऱ्या अर्थानं आजच्या हा पालकमंत्री पदाच्या निमित्तानं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. कोणती कामं आहेत जी प्रलंबित आहेत आणि ती विकास कामासाठी आपण अपेक्षा करत आहात? नाही, आपल्याला सांगू इच्छितो की भरतशेठ गोगावले हे खऱ्या अर्थानं लोकांच्या मधले असणारे नेते आहेत आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांची तिथे ओळख आहे. आपण पाहत असाल रायगडमधील कुठल्याही कानाकोपऱ्यामधील काही प्रसंग आला, काही अडचण आली तर पहिल्यांदा धावून जाणारा व्यक्तिमत्व म्हणजे भरतशेठ गोगावले. यांच्या माध्यमातून पालकमंत्रीच्या अखत्यारीत जे कामं येतात ते बरेच दिवस झाले पेंडिंग होती. म्हणजे रस्त्याचे असतील, पाण्याचे असतील. आपण पाहत असाल की आमचा पनवेलकरांचा पाण्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात आहेत. काही सिडकोच्या काही डेव्हलपमेंट आहेत ह्याच्या आहेत, काही नयनाचे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न एक पालकमंत्री या नात्यानं आम्ही पनवेलकरांच्या वतीने त्यांच्यासोबत मांडणार आहोत आणि आम्हाला आशा आहे की आमचे सर्व प्रश्न यांच्याकडनं चांगल्या प्रकारे त्याची उकल होऊन सोडवले जातील. म्हणून आम्हाला आज खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला आहे. पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याने महायुतीतील समन्वयाला किती बळ मिळेल असं आपल्याला वाटतं? नाही, महायुतीचा प्रश्न बघा इतक्या दिवस पेंडिंग होता, पण आपण पाहत असाल की चॅनलच्या माध्यमातून या वर्तमानपत्राच्या माध्यमातून अतिशय 100% प्रामाणिकपणे सगळ्यांच्या एकजुटीनं महायुतीच्या माध्यमातून झालेला निर्णय आहे. कारण एखादा निर्णय झाल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया आपण पाहत असतो. सगळ्या आमच्या महायुतीच्या सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण उद्या पाहत असाल तर चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला भेटणार आहे. कारण सगळ्यांच्या संगनमतानं झालेला हा प्रश्न इतक्या दिवसात पेंडिंग सुटलाय म्हणून त्याला अनन्य महत्व प्राप्त झालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.